नमस्कार, मी डॉक्टर आनंद कुलकर्णी. मागच्या भागामध्ये आपण रक्त कमी होण्याची कारणं किंवा हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणं बघितली होती. या भागामध्ये आपण रक्त वाढ करण्यासाठी किंवा हिमोग्लोबिनची शरीरामधली पातळी वाढण्यासाठी काय करता येईल हे आपण बघूया. रक्तवाढीसाठी आयुर्वेदामध्ये सगळ्यात चांगलं फळ जर कोणतं सांगितलं असेल तर ते आहे डाळिंब किंवा अनार आपण ज्याला म्हणतो, पोमग्रॅनेट ज्याला आपण म्हणतो. त्या फळामुळे आपल्या शरीरातली पित्ताची लेवल कमी होण्यासाठी, ती उष्णता कमी होऊन रक्तवाढ होण्यासाठी फार चांगल्या पद्धतीने मदत होते. त्यानंतर काळे मनुके, आपण जर ड्रायफ्रूट्स ह्या प्रकारामध्ये आपण जर बघितलं तर काळे मनुके आपल्याला या रक्तवाढीसाठी फार छान मदत करतात. काळा गूळ किंवा ब्लॅक जॅगरी आपण ज्याला म्हणतो, त्याच्याही सेवनामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताची वाढ व्हायला मदत होते. काळा खजूर किंवा ब्लॅक डेट्स आपण ज्याला म्हणतो, तेही दिवसातनं 1 ते 2 गाईच्या तुपाच्या बरोबरीने खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त वाढायला मदत होते. बीट हा एक कंद वर्गातला जो भाग आहे. बीट शिजवून रोज थोडा त्याचा तुकडा खाल्ल्याने, बीट कच्चं खाऊन इतकं पचत नाही, तर त्याला आपण शिजवावं. म्हणजे कुकरच्या भांड्यामध्ये ते शिजवलं तर चालतं आणि त्याच्यातले पूर्ण बीट खायला जड पडतं, तर ते काही तुकडे त्याचे रोजच्या सेवनामध्ये ज्यांचं रक्त कमी आहे त्यांनी वापरायला हरकत नाही. त्यानंतर गाजर हेही त्याचं मधलं पिवळं फक्त सोडून गाजराचंही काही प्रमाणात सेवन आपण रक्तवाढीसाठी करू शकतो. त्यानंतर पालकाची भाजी, स्पिनॅच आपण ज्याला म्हणतो, ते पालक हे आपण मधून जर आपण सेवन केलं तर आपलं शरीरातलं आयर्न कंटेंट चांगलं राहायला मदत होते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण बघू शकतो, ज्याच्यामध्ये लोखंडी भांडी म्हणजे आयर्नचे वेसल्स किंवा लोखंडी कढई, ज्याच्यामध्ये आपण वरण, आमटी किंवा काही पदार्थ बनवू शकतो. त्यानंतर पोळी चपातीसाठी लोखंडी तवा वापरणं हे खूप फायदेशीर ठरतं. ह्या अशा लोखंडी भांडी वापरण्यामुळे जे आयर्न कंटेंट आपल्या शरीरामध्ये जाईल त्याच्याने आपली रक्तपातळी वाढायला, रक्तातलं हिमोग्लोबिन चांगलं राहायला मदत होते. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याच्या झाडाचे पानं यांची भाजी, म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी, ही सुद्धा आपल्याला रक्त वाढवण्यासाठी मदत करते. या सगळ्या पदार्थांबरोबर आपण जर व्हिटॅमिन सी ज्यांच्यात आहे ते पदार्थ जर ह्यांच्या बरोबरीने सेवन केलं, खाण्यात ठेवले, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आवळा जे आहे, त्या आवळ्याचं प्रमाण जर आपण रोज 1 आवळा अशा पद्धतीने जर आपल्या आहारात ठेवलं तर रक्त वाढायला मदत होते. त्यानंतर लिंबूचा रस ह्याचाही आपल्याला ह्या व्हिटॅमिन सीमुळे आपल्या शरीरात जे आयर्न कंटेंट जातील त्याचं शोषण शरीरामध्ये होण्यासाठी म्हणून आपल्याला मदत होते. त्यानंतर व्हिटॅमिन B12 हेही रक्तवाढीसाठी मदत करतं. ते डेअरी प्रोडक्ट्स किंवा दूध किंवा सगळ्यात महत्त्वाचं गाईचं तूप हे शरीरातील वृक्षता किंवा कोरडेपणा कमी करून रक्तवाढ होण्यासाठी म्हणून, रक्ताच्या पेशी छान तयार होण्यासाठी म्हणून आणि आयर्न कंटेंट शरीरात चांगलं लागू होण्यासाठी म्हणून फार छान मदत करतं. त्यामुळे गाईच्या तुपाचा वापरही आपल्याला आहाराच्या सेवनामध्ये ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या पदार्थांना विरोध होऊ नये म्हणून चहा, कॉफी किंवा जे आपल्या वाईट सवयी आहेत, बॅड हॅबिट्स आहेत, व्यसनं आहेत, ह्याच्या बरोबरीने हे पदार्थ टाळायला पाहिजेत. त्यामुळे रक्तामध्ये जे आयर्न कंटेंट यायला पाहिजे ते येण्यास विरोध होतो. म्हणून चहा, कॉफी यांचं प्रमाण कमी ठेवायला पाहिजे किंवा टाळायला पाहिजे. अशा प्रकारे जर आपण काही पदार्थ आपण जर नियमित सेवनामध्ये ठेवल्यात तर रक्ताचं प्रमाण वाढायला नक्की मदत होते. धन्यवाद.